नवनाथ ग्रंथ काढून बघा। नवनाथ ग्रंथामध्ये गुरु शिष्याचा संवाद आहे। हो, मच्छिंद्रनाथ आणि गोरखनाथ दोघांनी निघाले जात असताना मच्छिंद्रनाथाला भूक लागली। गोरखनाथाला म्हणतात, गोरख बाळा भूक लागली रे। महाराज बसा म्हणलं, मी जाऊन तुम्हाला जेवण्यासाठी काहीतरी भिक्षा मागून आणतो। गोरखनाथ गावात गेले, एका घरामध्ये पंगत चालू आहे, त्या घरामध्ये जाऊन भिक्षा मागितलं। त्या माईनं जोडी भरून दिलं, गुरुला आणून दिले आणि त्याच्यामध्ये वडा नावाचा एक पदार्थ होता। मच्छिंद्रनाथाने पोटभर खाल्ल्यानंतर ते वडा खाल्ले। गोरखनाथाकडे बघतात, बघल्यानंतर लगेच गोरखनाथ विचारतात, महाराज पोट भरलं का? लई मजेदार रे, आनंद वाटला मला, पण अजून एक वडा राहील तर अजून लई आनंद होता। बरं जाऊन आण म्हणले नाही बरं गुरु। गोरखनाथ म्हणले आता जाऊन आणतो। गोरखनाथ निघाले, त्याच घरी गेले। पुराण भिक्षा अरे आता तर झोळी भरून दिलात माय, आता काही द्यायचं नाही, एक वडा द्या। एक वडा 4-5 दिलो, हो 4-5 दिलात, पण माझ्या गुरुला अजून एक वडा लागते, एक वडा द्या। गुरुचं नाव सांगतो, तू पोट भरून घेतोस। गोरखनाथ म्हणतात, आई गुरुची शपथ घेऊन सांगतो, माझ्या गुरुसाठी द्या। गुरुसाठी एवढं हो म्हणलं, गुरुसाठी काही करतोस का? जीव द्यायला तयार आहे। तुझा जीव नको, तुला वडा लागत असलं तर तुझा डोळा काढून दे। गोरखनाथाने ऐकला, लगेच डोळा काढला, देऊन टाकला, वडा दे। त्या बाईनं बघितली काय ताकद आहे या पोरामध्ये, आणि लगे वडा दिल्यानंतर असं डोळ्याला पट्टी बांधलं गोरखनाथाने। गुरुच्या समोर आल्याच्या नंतर गुरुनं बघितलं, काय झालं रे डोळ्याला? गुरु महाराज काही नाही म्हणलं, तुम्ही वडा खाऊन घ्या। नाही रे, डोळ्याला काय झालं? कचरा पडले। मग दाखव बरं मला, बघूत बरं। नाही म्हणलं, किळ शेल घाण झालेलं आहे, तुम्ही खाऊन घ्या, नंतर तुम्हाला दाखवतो। गुरुनं म्हणले, अरे गोरख, आपल्या शिष्याला त्रास होईल आणि गुरु पोट भरून घेईल, तसला गुरु मी नाही। बरेच गुरु आहेत शिष्याला गाडीत घालायचं ना आपण वर बसायचं, मी तसला नाही। तुला त्रास होते ना, दाखव बरं। काढल्यानंतर डोळाच नाहीये। अरे गोरख कुठे गेला रे डोळा? सांगितलं। गुरु महाराज, त्या बाईनं डोळा मागितली। अरे येड्या, नुसत्या वड्यासाठी तुझा डोळा देऊन टाकलास, काय प्रेम गुरुवर करतोस रे? आणि तेवढ्यामध्ये असणार हात लावल्याबरोबर दुसरा डोळा तयार झाला। असं गुरुची जर सेवा केलं, देव घरी येऊन पाणी भरतो। एवढी ताकद गुरुच्या सेवेमध्ये।